सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला. फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर. अंबानी अदानी नंतर त्या तिसऱ्या क्रमांकावर. डिजिटल युगात मुली सर्वाधिक असुरक्षित. सरन्यायाधीश भूषण गवईंनी व्यक्त केली चिंता. कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू. केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. सोनं 2600 रुपये तर चांदी 4000 स्वस्त. सोनं चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक. मुकेश अंबानींनी बद्रीनाथ मंदिराला दिली भेट. अंबानींकडून बद्रीनाथ मंदिराला 5 कोटी. मर्सिडीजचा विक्रीचा रेकॉर्ड. नवरात्रीत 2500 गाड्यांची विक्री. मान्सूनने काढता पाय घेताच ऑक्टोबर हिट. कमाल तापमानात वाढ. पैठणमध्ये इच्छुक उमेदवारांचंच नाव मतदार यादीतून वगळलं. नाव वगळण्यासाठी अर्ज केला नसतानाही घडला प्रकार. नाव गायब झाल्यानं नगरपालिका प्रशासनाला निवेदन. तक्रारदाराने चौकशीसाठी दिलं निवेदन. हिंगोलीत गुंगळपिंपरी झेडपी शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांचं उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन. 4000 कोटी रुपयांची प्रलंबित देणी देण्याची मागणी. महामंडळाकडून केवळ आश्वासनं. कर्मचारी नाराज. हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा डंपिंग. शिवसेनेच्या नाना भानगिरेंनी दिला आयुक्तांना इशारा. पाठपुरावा करूनही पालिकेकडून दुर्लक्ष. मालेगावच्या अंगणवाडी शाळेत लाखोंचा भ्रष्टाचार. अंगणवाडीतील कामांच्या नावावर लाखो रुपये लाटले. विद्यार्थ्यांनाही निकृष्ट दर्जाचा पोषण आहार. वाशिममधील कारंजामध्ये मनोरंजन क्लबवर पोलिसांची धाड. 49 जणांवर कारवाई. 37,89,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रम. कार्यक्रमात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह 4 जागतिक विक्रमांची नोंद. 15,000हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग. साताऱ्यातील औंधमध्ये 85व्या राष्ट्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. देशभरातील नामांकित गायक महोत्सवात सहभागी. सर्व शाळांची सुरक्षा तपासणी आणि पोर्टल प्रसिद्धीचे उच्च न्यायालयाचे आदेश. बदलापूर प्रकरणानंतर उच्च न्यायालय सक्रिय. व्यापारी मित्र मंडळाचे 33व्या वर्षात पदार्पण. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सलोखा जपण्याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन. पूजेच्या थाळी सजावटीच्या स्पर्धेत 100 महिलांचा सहभाग. बीडच्या आगर नांदूरमध्ये पूरग्रस्तांना मदतीचं वाटप. पुणे येथील समर्थ युवा प्रतिष्ठानचा पुढाकार. किराणा मालाच्या किटचं वाटप. वाशिममध्ये बांबू परिषद आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन. निसर्ग चक्र सुरळीत करण्याकरता बांबू लागवड ही काळाची गरज. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं वक्तव्य. भंडाऱ्यात शिवसेनेला मोठा धक्का. शिवसेनेचे लोकसभा प्रमुख जॅकी रावलाणी यांचा भाजपमध्ये प्रवेश. राज्यातील जमीन मोजणी प्रकरण 30 दिवसांमध्ये मार्गी लागणार. महसूल विभागाचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची एक्स पोस्टच्या माध्यमातून माहिती. मराठवाड्यातील आत्महत्या रोखण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीमधून प्रबोधन. संतांच्या विचारातून वारकरी गावातील शेतकरी आत्महत्या रोखतील. हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील यांचा विश्वास. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. देश विदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी वाहिली तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव. तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे ड्रोनद्वारे टिपले दृश्य. पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य योजनेचा शुभारंभ. छत्रपती संभाजीनगरात कार्यक्रमाचं थेट प्रसारण. योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश.
अनिल अंबानींचे जवळचे सहकारी अशोक पाल यांना अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई. त्यांच्यावर एससीसीआयला 68 कोटींची बनावट बँक हमी दिल्याचा आरोप. आता काढा दंडा, भयमुक्त नाशिक हाच अजेंडा. बॅनरबाजी करत नाशिककरांच्या पोलिसांच्या टवाळखोरांवरील कारवाईला पाठिंबा. मराठवाड्यात ज्ञानोबा तुकाराम आधार दिंडीचं आयोजन. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून दिंडी. आज धाराशिवमधून आधार दिंडीला सुरुवात. वाढवण बंदर प्रकल्पाचं सर्वेक्षण सुरू. सर्वेक्षणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. वाढवणसह परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप. स्थानिकांकडून बंदराविरोधात घोषणाबाजी. मुलुंडमधील पदपथांवर बांगलादेशी घुसखोरांचं साम्राज्य पसरत असल्याचा दावा. भाजप नेत्यांनी केली पदपथांची प्रत्यक्ष पाहणी करत फेरीवाल्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं. खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळा जगात 1 नंबर. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली शाळेला भेट. शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांचं केलं कौतुक. तर यवतमाळ शहर पोलिसांकडून 49 हरवलेले मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द. ऑपरेशन प्रस्थान या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलट दर्जा प्राप्त. स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणीय निकषांवर उतरल्यामुळे दर्जा प्राप्त. मातीच्या किल्ल्यांचा खेळ अलिप्ततेकडे. तर सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात यंदा मातीच्या किल्ल्याच्या मागणीत तब्बल 80% घट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक. एसआरएच्या संदर्भात सर्व प्रश्न सोडवण्याकरता बैठक. येत्या 2 ते 3 दिवसात बैठकांचं आयोजन. शरद पवारांनी बोलावली साखर कारखानदारांची बैठक. राज्यभरातील साखर कारखान्यांचे चेअरमन बैठकीला येणार. खासदार सुप्रिया सुळे नागपूर दौऱ्यावर. स्वर्गीय बंडोपंत उमरकर पुरस्कार सोहळा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देणार पुरस्कार. ठाण्यात सोमवारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा. दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई प्रश्नी मोर्चा. बेकायदा बांधकामं, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात एल्गार. पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट. 35,440 कोटींच्या 2 नवीन योजनांची घोषणा. आगामी निवडणुकीकरता भाजपची तयारी. मुंबईतील भाजप कार्यालयात कोकण विभागाची बैठक. बैठकीत कोकण विभागातील आमदार, मुख्य नेते उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली अमित शहांची भेट. पक्ष संघटनेसंदर्भात भेट घेतल्याची माहिती ट्विट करत सुधीर मुनगंटीवारांनी दिली माहिती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप. आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप. तुकडोजी महाराजांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात चित्र भयानक दिसलं. अमोल मिटकरींचं वक्तव्य. ठाण्यात मराठीचा द्वेष करणाऱ्या महिलेला मनसेनं शिकवला धडा. व्यक्ती मराठीत बोलल्यानं परप्रांतीय महिलेकडून शिवीगाळ. मनसे पदाधिकाऱ्यानं परप्रांतीय महिलेला दाखवला इंगा. महिलेनं मागितली माफी. ठाण्यात अनंत आकाश पुस्तक प्रकाशन सोहळा. उद्धव ठाकरेंनी दिला अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा ट्रेलर लॉन्च. महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. आगामी निवडणुकांकरता युती संदर्भात आढावा घेत आहोत. शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न. युतीचे अधिकार जिल्हा स्तरावर दिले. स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही. मुख्यमंत्र्यांचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीला सर्व आमदार, खासदार उपस्थित. जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थिती लावणार. उद्धव ठाकरे मोदींच्या पातळीचे. एकनाथ शिंदे यांच्या करोडो रुपयांची चौकशी करा. चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य. सचिन घायवळ प्रकरणात रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत घायवळ व्यासपीठावर. रोहित पवारांनी जाहीर केला व्हिडिओ. विधिमंडळात दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा. संसदीय कार्य विभागाने काढलं परिपत्रक. सार्वजनिक कामांना गती मिळणार. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेसच्या माजी नगरसेविकेंचं देखील 2 ठिकाणी मतदार यादीत नाव. काँग्रेसच्या वोट चोरीच्या आरोपांवर भाजप नगरसेवक संजय थेराडे यांचं प्रत्युत्तर.
सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, हंबरडा मोर्चात अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. तर कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडणार नाही, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा निर्धार. सरकारने इतिहासातील सर्वात मोठी थाप मारली, सर्वात मोठं पॅकेज नाही तर सर्वात मोठी थाप. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या पॅकेजवरून उद्धव ठाकरेंची टीका. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख द्या, शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्या, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. 50 खोके घेतलेत, त्यांच्याकडूनच 50,000 हेक्टरी मागतोय ठाकरेंचा टोला. केंद्राने महाराष्ट्रात मदत का दिली नाही, पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला मदत का नाही, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल. मोदींकडून पॅकेजच्या घोषणेची अपेक्षा होती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांवर पुतणा मावशीचं प्रेम, ठाकरेंचा हंबरडा मोर्चा नाटकी. ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. तर हंबरडा फोडण्यापेक्षा स्वतःवर आसूड उगवला असता तर बरं झालं असतं. हंबरडा राखून ठेवा, तो मुंबई छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या हंबरडा मोर्चावर ट्विट करत आशिष शेलारांची टीका. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक हंबरडा मोर्चा काढणं चुकीचं, प्रताप सरनाईकांची ठाकरेंवर टीका. शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल यासाठी निवेदन द्या, सरनाईकांचा ठाकरेंना खोचक सल्ला. निवडणुकीकरता उद्धव ठाकरेंचा हंबरडा, शेतकऱ्यांविषयी उद्धव ठाकरेंच्या मनात सहानुभूती नाही. माजी आमदार शहाजी बापू पाटलांची ठाकरेंवर बोचरी टीका. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सगळं सुरू असल्याचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना त्रास दिला, उद्धव ठाकरेंचा मोर्चा फेल झाला. भाजप आमदार प्रशांत बंब यांची टीका. एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं, कबुतरांसाठीच्या शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य. मी डॉक्टरांना मूर्ख मानतो, जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांचं वक्तव्य. कबुतरांची हत्या म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं, शांती सभेत जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य. कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, सुरेशजी महाराज यांचं सरकारला आवाहन. शस्त्र उचलायची वेळ आली तरी आम्ही उचलू, कबुतरांसाठी नागा साधू यांची फौज उभी करू, जैन धर्मगुरू यांचा सरकारला इशारा. तर लोढा कबुतरांसाठी लोढा कबुतर टॉवर उभारणार, हर्षवर्धन सपकाळांचा टोमणा. जैन मुनींचा निवडणूक लढवण्याचा निर्णयाचं सपकाळांकडून स्वागत. ठाण्यात म्हाडाच्या कोकण विभागातील घरांची सोडत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत. निवडणुका शिवसेनेसाठी नव्या नाहीत, येत्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. छत्रपती संभाजीनगरातील बाळासाहेबांचे हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी विक्रीस ठेवलंय, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा टोला. सत्तेत असताना दमडी न देणारी ठाकरेंची शिवसेना आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करतेय, नवनाथ बन यांचा हल्लाबोल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कल्याणमध्ये आंदोलनात सहभागी, कल्याणच्या डीसीपींची भेट घेऊन मामा पगारेंसोबत गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मालाडमधील मंत्री मंगलप्रभात लोढांचा जनता दरबार रद्द, लोढांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी. मालाडच्या पी दक्षिण विभाग महानगरपालिका कार्यालयातील प्रकार. मालाड जनता दरबारात अंडेफेक वादावरून तक्रार नोंद, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानंतर कारवाई, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू. मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी, 18 ऑक्टोबरपर्यंत सकाळच्या गाड्यांच्या वेळेत बदल. मेट्रो मार्गिका 7 आणि 2A वर सिस्टीम इंटिग्रेशन आणि सेफ्टी ट्रायल सुरू असल्यानं तात्पुरता बदल. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम, महामार्गावरील वेताळ, बांबर्डे आणि पणदूर येथील खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसात खड्डे जैसे येतील. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता. पालघरमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा बोजवारा, टेपाचा पाडा इथे रस्ता नसल्यानं नागरिकांची गैरसोय. रेल्वे रुळ ओलांडताना नागरिकांची कसरत, अनेक वर्षांपासून पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्याची स्थानिकांची मागणी.
औद्योगिक क्षेत्रात अवैध पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. अखेर 13 दिवसांनी मागे महायुती सरकार निषेध म्हणून तेरवीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवून आंदोलनाचा समारोप. मुंबईत भीमसैनिकांकडून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध. सरन्यायाधीशांच्या फोटोला दुग्धाभिषेक तर 2 गाढवांना वकील राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांचे फोटो घालून मिरवणूक. सिंधुदुर्गात भव्य हिंदू एकता महारॅली. वाढते अत्याचार, गोमांस वाहतूक तसेच हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महारॅलीत दोडामार्गवासीय आणि हिंदू संघटना सहभागी. कल्याणमध्ये प्रकाश पगारे यांना साडी नेसवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर आणि सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा याची मागणी. या मागणीकरता काँग्रेसचं आंदोलन. साताऱ्यातून संविधान संघर्ष मोर्चा. न्यायव्यवस्थेवरील वाढत्या हल्ल्याच्या विरोधात मोर्चा. तब्बल 35 संघटना लोकशाही रक्षणासाठी एकत्र. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून अर्ध्या तासात खंडित गॅस पुरवठा सुरळीत. कोल्हापुरात खंडित गॅस पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा रास्ता रोको. बीडमधील संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोर वारकरी संप्रदायाचा मोर्चा. नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्थेवरील हल्ल्याचा निषेध. फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन. नांदेडमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणीकरता खासदार अशोकराव चव्हाणांचा ताफा अडवून बंजारा समाज बांधवांची घोषणाबाजी. पुण्यात तळेगाव उरुळी बायपास रेल्वे प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचं जनआंदोलन. आंदोलनात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे यांची भेट. ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा. सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात जोरदार पाऊस. भात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता. खराब हवामान आणि अतिवृष्टीचा कांदा पिकाला मोठा फटका. पीक वाचवता न आल्यानं शिरूरच्या बळीराजानं हताश होऊन कांद्यावर फिरवलाय ट्रॅक्टर. नवी मुंबई बाजार समितीत आवक वाढल्यानं कांद्याचे दर कमी झाले. विविध जिल्ह्यातून कांदा दाखल. सध्या 10% कांद्याचे दर कमी. पश्चिम बंगालमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार. पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथील घटना. बिहार येथील हवाई दलाच्या माजी अधिकारी बापानं जिवंतपणीच बँडबाजा वाजवत स्वतःची अंत्ययात्रा काढली. जिवंतपणी मृत असल्याचं भासवत त्यांनी आपल्या अंत्यसंस्काराला कोण येतंय हे पाहण्यासाठी हा अनोखा प्रयोग केलाय. त्यांच्या या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला शेकडो लोकांची उपस्थिती. एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत. भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र. योग्य तपास, विमानांची उड्डाणं रोखणं, विशेष ऑडिट. पत्रातून पायलट संघाच्या 3 मागण्या. चीनमधील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल. 36 लेन असूनही 80 लाख गाड्या जागेवरच. अनेक वाहनं 24 तास चाकची हलू शकली नाहीत. जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम. गुगलने एक खास डुडल बनवलाय. डुडलमध्ये गुगलचा लोगो. केळीच्या पानावर इडली पिठाच्या वाट्या आणि चटण्यांमध्ये रूपांतरित केलंय. मनाचे श्लोक या चित्रपटाचं नाव बदलणार. काही भागात नावावरून वादामुळे घेतला निर्णय. 16 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित करणार चित्रपट. नावाला न्यायालयाचा हिरवा कंदील. लोकांची मात्र नापसंती. तालिबानचा पाकिस्तानवर हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू. अनेक चौक्या देखील अफगाणिस्तानच्या ताब्यात. सिल्लोड तालुक्यातील बाळापुरात पिसाळलेल्या श्वानाचा 3 मुलांना चावा. परिसरात भीतीचं वातावरण. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी. सिंधुदुर्ग आंबोली येथील शाळेतील मुख्याध्यापकाची आत्महत्या. टीईटी परीक्षेत अपयश आल्यानं उचललं टोकाचं पाऊल. संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर बिबट्याचा हल्ला. वनविभागाच्या मदतीनं पिंजरा टाकून बिबट्या जेरबंद. बिबट्याला पाहण्याकरता नागरिकांची गर्दी. माजलगावात सादोळा इथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू तर 1 जण जखमी.
पिंपरीतील संत तुकाराम नगर इथे वाळूने भरलेला ट्रक उलटला. दुर्घटनेत एक जण किरकोळ जखमी. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराने केली प्रेयसीची हत्या. प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि नंतर चाकूने वार. वाकड येथील लॉजवर धक्कादायक प्रकार. प्रेयसी इतर व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा प्रियकराला संशय. यवतमाळमध्ये पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिला अवैध धंदे बंद करण्याचा इशारा. नाशिकच्या कळवणमध्ये दंगेखोरांची पोलिसांनी काढली धिंड. पोलिसांच्या धडक कारवाईत 14 दंगेखोरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोलापूरमध्ये भोंदूबाबाकडून 1,87,00,000ची फसवणूक. जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असं सांगत एका व्यक्तीची फसवणूक. भोंदूबाबाला पोलिसांनी केलं जेरबंद. लाडक्या लेकीचं कृत्य वडिलांच्या जिवारी. कोल्हापुरातील बेळगावात प्रियकरासोबत मुलगी पसार. वडिलांनी जिवंतपणीच मुलीचं श्राद्ध घातलं. भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर लावला. महिलेच्या नावे आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना महिलेच्या नावे फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीनं 10 लाखांची केली होती मागणी. निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर रेड कॉर्नर नोटीस जारी. भाऊ सचिन घायवळवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. कोथरूड गोळीबार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. सोलापुरातील अभिषेक नगर भागात सशस्त्र चोरी. 4 शस्त्रधारी चोरांकडून चाकूचा धाक दाखवत सोने आणि पैशांची चोरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.